हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते भाग्यश्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। चला तर संक्रांती स्पेशल पुरणपोळीचा बेत केला होता। तर चला पूर्ण मी तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक आज दाखवणार आहे। तर बघा, कोणी पुरणपोळ्या तेल लावून करतं तर कोणी तूप लावून करतं। तर बघा, माझ्या पोळ्या ह्या प्रत्येक वेळेस ना तेल लावलेले असतात तर ना तूप लावलेलं। तर बिना तेलाच्या आणि बिना तुपाच्या तेही लुसलुसीत आणि मऊ चमकदार पोळ्या कशा येतात त्या तुम्ही नक्की बघा। पूर्णपणे व्हिडिओ स्किप न करता नक्की माझ्या पोळ्या बघा। तर पुरणपोळीबरोबरच मी पूर्ण स्वयंपाकसुद्धा आज दाखवणार आहे। तर बघा, एका साईडला मी डाळ शिजत ठेवलेली होती। तर डाळ शिजेपर्यंत इकडं लगेच कटाच्या आमटीचा मसाला तयार करून घेतला, म्हणजे साराचा मसाला। तर त्याच्यासाठी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक हे सगळं कोथिंबीर वगैरे टाकून आणि तो मसाला तयार करून घेतला। मसाला गार होईपर्यंत इकडं खीर करण्यासाठी मी तांदूळ भिजत घालून ठेवले होते। तर बघा, इकडे तांदूळ वगैरे भिजत ठेवले तोवर इकडे आपली डाळ शिजून गेली होती। डाळ शिजत होती तोपर्यंत मी मसालासुद्धा वाटून घेतला होता। हा स्वयंपाक करायला खूप वेळ लागतो असं नाही, आपण एक बेसिक पूर्ण तयारी करून ठेवली तर पटापट एका साईडला हा स्वयंपाक तयार होत चालतो। सकाळची आपली जरी घाईगर्दी असली तरीसुद्धा हा स्वयंपाक व्यवस्थित वेळेवर होऊन जातो। अगदी 1.25 तासात हा स्वयंपाक पूर्ण झालेला होता। तर बघा, इकडं डाळ शिजली, ती कटाची आमटी मी लगेच काढून घेतली। डाळीत पाणी टाकून, गरम पाणी टाकून घ्यायचं आणि ती पाणी काढून घ्यायचं आणि थोडीशी डाळ मी कटाच्या आमटीसाठी काढून ठेवली होती। तर इकडं डाळ गार होईपर्यंत लगेच आमटीला मी इकडं फोडणी द्यायला सुरुवात केली होती। तर बघा, तेलामध्ये जिरे आणि जो मसाला होता तयार केलेला आपण तो त्याच्यात टाकला आणि आपले जे घरगुती बेसिक मसाले आहेत जसं की हळद, लाल तिखट आणि काळा मसाला घरगुती, तर ते मसाले मी याच्यात टाकले। तरीसुद्धा एकदम चविष्ट अशी ही कटाची आमटी तयार होते। आणि बघा ना, पुरणाचा स्वयंपाक करतो तेव्हाच ही आमटी आपल्याला एकदम चविष्ट लागते। अशी आपण नुसती आमटी डाळ शिजून जर केली तर ती छान लागत नाही। तर ह्याच पाण्याने जी ओरिजिनल तिची चव असते ना, ती डाळ शिजून जे पूर्ण पाणी निघतं त्याच पाण्याची ती चव लागते। तर बघा, या पद्धतीने मी लगेच इकडे कटाची आमटी तयार करून घेतली। जे पाणी होतं कटाचं ते पण पूर्णपणे त्याच्यात टाकून दिलं। तर आपलं साईड बाय साईड एका गॅसवर लगेच मी इकडं भातसुद्धा ठेवलेला होता, त्याच्यासाठी पाणी ठेवलेलं होतं। तर बघा, लगेच पाणी तिकडं उकळलं होतं तर मी तिकडं तांदूळसुद्धा टाकून दिले भाताचे। त्याच्यात मीठ वगैरे टाकलं। पूर्णपणे आपण वेळ न घालवता जर स्वयंपाक व्यवस्थित केला ना तर ह्या स्वयंपाकाला वेळ लागत नाही। एक वेळ वरण भाताला सुद्धा वेळ लागतो, पण ह्या स्वयंपाकाला वेळ लागत नाही। तर सार बऱ्यापैकी उकळत आलेली होती, चांगली उकळी फुटली होती। तर त्याच्यात मीठ वगैरे टाकलं। मराठी सणाची खरी ओळख म्हणजे घरातला आनंद आणि प्रेमाने केलेला स्वयंपाक हाच असतो, बरोबर की नाही? तर बघा, आता आमटी चांगली उकळली होती तरी त्या दुसऱ्या गॅसवर मी ठेवून दिली आणि इकडच्या गॅसवर लगेच डाळ परत पुन्हा कोरडी करायला घेतली, म्हणजे साखर टाकून आणि परत ती थोडीशी घट्ट करून घ्यायची ती डाळ। तर बघा, साखर वगैरे, तर डाळ आपली तिकडं रेडी झाली होती। साखर वगैरे टाकून इकडे लगेच कणिक भिजण्यासाठी मी गव्हाचे पीठ घेतले आणि तेही कपड्याने गाळून घेतलेले होते। छान असं बारीक कपडा असून त्याच्याने गाळून घ्यायचं कणिक वगैरे भिजून। त्याच्यात मीठ, थोडीशी चिमूटभर हळद आणि तेल टाकलेलं होतं। या पद्धतीने मी कणिक करून घेतले। तर तिकडं कणिक थोडीशी भिजेपर्यंत इकडं लगेच आपण खीरसाठी जे फोडणी तयार करून घेतली। तर खीरसाठी मी तुपाची फोडणी दिलेली होती। त्याच्यात बदाम, ड्रायफ्रूट आणि खोबरं आणि आपली जी वेलदोडा असते त्याची पूड टाकून घेतली। तर बघा, या छान पद्धतीने अशी जर आपण खिरीला जर फोडणी दिली तुपाची तर एकदम छान लागते ती। जे तांदूळ होते ते मी मिक्सरमधनं बारीक करून आणि त्याच्यात टाकून दिलेली होती। तर बघा, छान त्याला मस्त शिजलेली होती। त्याच्यात थोडं पाणी आणि परत दूध ॲड केलं आणि साखर ॲड करून आपली खीर तयार झालेली होती। बघा, या पद्धतीने दूध वगैरे टाकले।
इकडं खीर होईपर्यंत लगेच पुरण गाळून घेतलं होतं. पुरण वगैरे गाळून गार झालं होतं. लगेच इकडे पटकन कणिक आपली झालेली होती. तर कणिक झालेली होती तर लगेच पोळ्यासुद्धा करायला घेतल्या. तर बघा माझ्या ह्या पद्धतीने पोळ्या मी करते. आणि बघा ना किती मोठ्या आणि एकदम असं पोळपाटाभर पुरणपोळी माझी लाटलेली असते. छोट्या पोळ्या किती वेळ खेळत बसायच्या, त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या तर छान येतात त्या पण. बघा कुठंही मी तूप किंवा तेल टाकलेलं नाही पोळींना. बघा बिना तुपाच्या आणि पोळीच्या तेलाच्या किती छान पुरणपोळ्या आहेत आणि त्याही एकदम मऊ लुसलुशीत. बघा या पद्धतीने आणि दिसायलाही एकदम छान दिसतात. हे बघा या पद्धतीने किती छान पोळ्या दिसत्या. तर पोळ्या झाल्या, खीर झाली, भात झालं, सार झालं, आता राहिले भजे कुरडे. तर बघा आता लगेच भज्यांचं पीठ मी भिजवून घेते एका साईडलाच. त्याच्यात जे बेसिक आपलं ओवा, जिरे, सोडा, खार, मसाले, कोथिंबीर वगैरे टाकून पीठ भिजून घेतलं. आणि एका साईडला लगेच पीठ हे होईपर्यंत मी लगेच इकडं गॅसवर कढई ठेवलेली होती. तर लगेच त्याच्यात कुरड्या तळून घेतल्या, कारण की आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं होतं त्याच्यासाठी. कुरड्या वगैरे तळून झाल्या माझ्या आणि लगेच भज्या करून घेतल्या मी. हे बघा या पद्धतीने भज्या वगैरे लगेच करून घेतल्या. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर बघा या पद्धतीने अशा भज्या वगैरे मी काढून घेतलेल्या होत्या. तर या पद्धतीने आपली ही पुरणाची थाळी तयार झाली. तर ही थाळी फक्त आपलं पोट नाही तर मनही तृप्त करते. तर बघा या पद्धतीने माझा पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला होता. चला तर मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीसह आणि पुढच्या नवीन एखाद्या व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बघा या पद्धतीने आपलं पूर्ण ताट ही थाळी तयार झाली होती. चला तर टाटा, बाय बाय.